नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी सपना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला। त्यासाठी आपण हे बघा इथे कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोळंबीचा धागाही काढून घेतलाय। त्याला आपण कोळंबीला मॅरिनेट करूया। पहिल्यांदा मीठ लावायचं, हळद अर्धा चमचा, इथे आलं लसूणची पेस्ट मी लावते। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली, थोडासा लिंबाचा रस। आता हे सर्व हलक्या हाताने असं कोळंबीला मी चोळून घेणार आहे। हे सर्व मिश्रण असं कोळंबीला लावून ठेवलं तर कोळंबी खाताना खूप टेस्टी लागते। हे बघा असं छान लावायचं आणि एक 10-15 मिनिटांसाठी कोळंबी मॅरिनेट करायला ठेवून द्यायची। चला हे ठेवूया आता साईडला। हे बघा इथे मसाल्यासाठी मी 2 मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत, लसणाच्या पाकळ्या घेतल्या 7 ते 8, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, कोथिंबीर घेतली, घरगुती मसाला घेतलाय, बेडगी मिरची पावडर घेतली आहे, इथे फिश मसाला घेतलाय, 1 मोठा चमचा धने पावडर घेतली, अर्धा चमचा हळद घेतली। चला आपण मसाला भाजून घेऊया। बघा पॅन तापलाय, अर्धी पळी मी तेल सोडून घेते। तेल तापलं की त्याच्यामध्ये असा कांदा टाकून लालसर रंगावर कांदा भाजून घ्यायचा। खूप असा काळा नाही करायचा, लालसर रंगावरच भाजायचा आहे। मस्त असा कांदा भाजून घ्यायचा। कांद्याचा रंग बदलला की मग बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये टाकायचं। हे पहा कांद्याचा रंग बदललाय, आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्याच्यावरती अर्धा चमचा मी मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन नरम होतो। आता हे सर्व असं भाजायचं। टोमॅटो भाजत आला की त्याच्यामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। हे सर्व असं भाजून घ्यायचं। एक 2-3 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आणि मसाला थंड करून हे पहा त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे। कोथिंबीर अशीच गरम गरम असताना मसाल्यामध्ये मिक्स करायची। कोथिंबीरची चव खूप छान मसाल्यामध्ये उतरते। आता हे सर्व असं थंड करायला ठेवायचं आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं। हे पहा मसाला थंड झालाय। मिक्सर मधून मी मसाला वाटून घेतलाय। तुम्ही पाहू शकता किती छान बारीक मसाला वाटलाय।
पाणी न घालताच वाटायचं आहे. हे पहा कढई ठेवली, तेल टाकलंय. आता तेलामध्ये आपण मॅरिनेट केलेली जी कोळंबी आहे ती फ्राय करून घेणार आहोत. कोळंबी अशी फ्राय करून घ्यायची, म्हणजे खाताना ती खूप अशी रबरासारखी होत नाही, मऊसूत आणि टेस्टी लागते. एक 5-7 मिनिटं लागतात कोळंबी फ्राय होण्यासाठी. अधूनमधून अशी कोळंबी हलवत राहायचंय, नाहीतर कोळंबी खाली चिकटते. हे पहा कोळंबी मस्त फ्राय झाली आहे. आता आपण ही काढून घेऊया. हे पहा मस्त छान अशी कोळंबी आपली फ्राय झाली आहे. आता ही जास्त शिजवायची गरज पण नाही पडणार. त्याच तेलामध्ये आता आपण कोळंबी मसाला बनवायला घेतोय. वाटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. इथे सर्व वाटण मी टाकणार आहे. आता मोठ्या गॅसवर असं 1-2-3 मिनिटे हे वाटण छान असं परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत वाटण भाजायचं आहे. ते पहा वाटण मस्त भाजून झालंय. आता हे सुके मसाले त्याच्यामध्ये टाकूया. हे सर्व मसाले असे एकजीव करून भाजून घ्यायचे. कोरडं वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी मिक्सरच्या भांड्यातून असं टाकून हे सर्व मिक्स करून भाजायचं. आणि गरम पाणीच टाकायचं, थंड पाणी वापरायचं नाही, त्याने मसाल्याची चव कमी होऊ शकते. हे पहा किती छान मसाले छान भाजले आहेत. रंग खूप छान आलाय मसाल्याला. आता याच्यामध्ये कोळंबी टाकून घेऊया. कोळंबी अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. तुम्हाला जशी पातळ घट्ट जशी ग्रेव्ही ठेवायची त्याप्रमाणे याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. मस्त तेल सुटले मसाल्याला. आता आपण पाणी टाकून घेऊ. हे सर्व मिक्स करून घेऊ. हे अजून घट्ट वाटतंय, याच्यामध्ये थोडंसं अजून मी पाणी ऍड करणार आहे. हे पहा मस्त अशी आपली तरी किती छान वरती यायला लागली. कोथिंबीर घालून 1-10 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं. 10 मिनिटं कोळंबी शिजल्यानंतर बघा किती छान तरी आली आहे. आपला कोळंबी मसाला असा रेडी झालाय खाण्यासाठी. तुम्ही हा भाकरी बरोबर, भाताबरोबर,
चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। हे पहा भाजीला टेक्स्चर किती छान आलंय, अजिबात घट्ट नाहीये, पातळही नाहीये। रेसिपी अशाच झटपट आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।